नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण तुरीचे ओले दाणे असते त्याची आमटी बनवणार आहे। आमटी ही आंबट पण असते आणि साधी पण पाण्यामध्ये आमटी बनवते। तर मी आज ताकामध्ये जी आमटी बनवतात ती बनवत आहे। तर इथे मी मिरच्या, लसूण आणि अद्रक घेतला आहे। मिरच्या साधारण 7-8 आणि लसूण 10-12 आणि छोटासा अद्रकचा तुकडा। इथे साधारण 1 वाटी मी तुरीचे ओले दाणे घेतले आहे। त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते ते दाणे आणि साधारण 1 ते 1.5 ग्लास मी इथे ताक घेतलं। ताक हे आंबट आहे त्यामुळे त्यामध्ये पाणी जितकं पचेल तेवढं आपल्याला टाकायचं आहे आणि म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये ते पाणी टाकून ॲडजस्ट करून घ्यायचं। आणि जर तुम्ही दही वापरत असणार तर दहीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित प्रमाणात घ्यावं लागेल किंवा 2 ते 3 वाटी आणि त्यामध्ये पाणी टाकून ॲडजस्ट करून घ्यावं लागेल। इथे मी नेल पेंटचे शेड दाखवत आहे किती लावले तर इथे आता ताक हे तयार आहे आणि आता आपल्याला करून घ्यायची आहे पेस्ट। ते म्हणजे आपण ज्या मिरच्या आणि लसूण अद्रक हे घेतलेलं आहे यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून हे सगळं काही याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। एक दरदरीत अशी पेस्ट बनवून घ्यायची, खूप फाईन अशी बनवायची नाही आहे आपल्याला। त्यामध्ये मी जिरं टाकून घेऊ शकतो आपण किंवा नाही टाकलं तरी चालते, तर मी टाकलेलं नाही आहे। आता ही दरदरीत पेस्ट आपली बनवून तयार आहे, एका वाटीमध्ये काढून घेतली। सोबतच हे जे दाणे आपण घेतले आहे तुरीचे, जे पाण्यामध्ये टाकून ठेवले होते मी स्वच्छ धुण्यासाठी, धुवून घेतले आणि मस्तपैकी मिक्सरला याची दरदरीत पेस्ट बनवून घेतली। आता इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित याची दाण्यांची पेस्ट बनवून तयार आहे। काही दाणे पण शिल्लक राहिलेले आहे, पण चालते अशाच पद्धतीची याची पेस्ट बनवायची आहे। आता दोन्ही आपल्याला साहित्य तयार आहे, एक लसूण मिरचीची पेस्ट आणि ही दाण्याची पेस्ट। आता आपण भाजीसाठी तयारी करून घेऊया। तर इथे जे ताक आपण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये जी तुरीच्या दाण्याची पेस्ट आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आणि ताक असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी, रवीने फिरवून त्याला मिक्स करून घ्यायचं। आता भाजी फोडणी घालायची आहे। तर भाजी फोडणी घालण्यासाठी साधारण 1 चमचा मी तेल घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं मोहरी टाकून घेतली। छान जिरं मोहरी तेलामध्ये फुलली की नंतर त्यामध्ये आपल्याला लसूण मिरचीचा जो पेस्ट बनवून ठेवली आहे आपण, ती पेस्ट टाकून घ्यायची आहे, साधारण 1 ते 1.5 चमचा। जास्तच तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर थोडं एक्स्ट्रा बनवू शकता तुम्ही, पण मी यामध्ये मिरची पावडरसुद्धा टाकणार आहे। तर इथे अर्धा मी कांदा कापून घेतला, पूर्ण कांदा घेतला नाही। तुम्हाला आवडत असेल तर जास्त कांदा तुम्ही टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। तर इथे मी अर्धा कांदा यामध्ये टाकून घेतला कापून आणि आता आपल्याला बाकी जे सुके मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहे। अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। मीठ साधारण 1 ते 1.5 चमचा टाकून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। बाकी यामध्ये कुठले सुके मसाले जात नाही, धने पावडर किंवा कुठला मसाला वगैरे यामध्ये काहीच टाकलेला चवीचा लागत नाही, त्यामुळे नाही टाकायचं। छान फ्राय करून घेतलं आणि हे जे मिश्रण आपण बनवलं होतं ताक आणि तुरीच्या दाण्याचं, ते मिश्रण यामध्ये ओतून घेतलं। मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेमवर याला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला। आता उकळी याला येत आहे, हाय फ्लेम ठेवायची उकळी येईपर्यंत आणि अधूनमधून चमचा ढवळत राहायचं। तर इथे तुम्ही बघू शकता छान या भाजीला उकळी आलेली आहे। अशाच पद्धतीनं दाण्याची पाण्यात बनवणारी सुद्धा आमटी बनवतात। तर अमरावती भागामध्ये पाण्यामध्ये हे दाण्याची पेस्ट मिक्स करते आणि तशी भाजी फोडणीला टाकते। तर इथे मी हे उकळी आलेली भाजी जी आहे ते उकळी आल्यानंतर साधारण मीडियम फ्लेमवर 10 मिनिटासाठी शिजवून घेतली मस्तपैकी। तुम्ही बघू शकता भाजीला छान घट्टपणा आलेला आहे। गॅस बंद करायचा आणि नंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्याने याची चव आणखीनच दुप्पट होते, त्यामुळे नक्कीच कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घेतली आणि मस्त ही गरमागरम भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मस्तपैकी सर्व करायची आणि खूप टेस्टी ही भाजी लागते। पोळीचा जर तुम्ही काला करून खात असाल तर नक्की सांगा कमेंट करून, तुम्हाला पण आवडते म्हणून। आणि ही भाजी रेडी आहे आपली। मी तर अशीच मस्तपैकी पोळीसोबत जेवते। ही भाजी खूप छान लागते चवीला, भाताबरोबर सुद्धा अप्रतिम याची चव लागते। तुम्ही नक्की बनवून बघा ही भाजी, कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा। पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका, एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल। येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। भाजीसाठी लागणारे सगळे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, नक्की चेक करा। धन्यवाद।